asexual reproduction in multicellular organism, and first is fragmentation. This type of asexual reproduction occurs in multicellular organisms. आता आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहिलो आणि स्पेशली कोणामध्ये मल्टीसेल्युलरमध्ये, आणि यामध्ये पहिला टाईप आहे आपला फ्रॅगमेंटेशन. आता हा असेक्शुअल रिप्रोडक्शनचा असा टाईप आहे की जो फक्त आणि फक्त कोणामध्ये असतो, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असतो. In this type of reproduction, the body of parent organism breaks up into many fragments and each fragment starts to live as an independent new organisms. आणि या फ्रॅगमेंटेशन टाईप ऑफ रिप्रोडक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर जी पॅरेंट बॉडी असते ओके ऑर्गॅनिझमची, तर ही ब्रेकअप होते बऱ्याचशा फ्रॅगमेंट्समध्ये. जसं की तुम्हाला राईट हँड साईडला एक स्पायरोगायराची फिगर दाखवलेली आहे, आणि हा स्पायरोगायरा जो आहे हा विशिष्ट ॲक्सिसला काय झाला, स्प्लिट झाला ओके, म्हणजे त्याचे 2 फ्रॅगमेंट्समध्ये रूपांतर झालं. आता हे जे दोन्ही फ्रॅगमेंट्स आहेत ते दोन्ही फ्रॅगमेंट्स काय होतील, इंडिपेंडेंट न्यू ऑर्गॅनिझम म्हणून काय होतील, या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व निर्माण करतील ओके. सो प्रत्येक फ्रॅगमेंट हा जो आहे हा इंडिपेंडेंट न्यू ऑर्गॅनिझम म्हणून जगत असेल तर डेफिनेटली त्या टाईपच्या असेक्शुअल रिप्रोडक्शनला काय म्हणायचं, फ्रॅगमेंटेशन. This type of reproduction occurs in algae like Spirogyra and sponges like Cycon. आता फिगरमध्ये आपण जे एक्झाम्पल पाहिलं होतं तर स्पायरोगायरा जी की एक प्रकारची काय आहे, अल्गी आहे, आणि त्या व्यतिरिक्त जे सायकॉन आहे तर हा एक पद्धतीचा काय आहे, स्पॉन्ज आहे ओके. सो स्पायरोगायरासारखी अल्गी असेल आणि सायकॉनसारखे स्पॉन्जेस असेल तर यामध्ये आपल्याला फ्रॅगमेंटेशन हे रिप्रोडक्शनचा टाईप दिसून येईल. Whenever there is plenty of water and nutrients are available to Spirogyra, its fragments grows up very fast and break up into many small fragments. म्हणजे ही त्याच्यासाठी कोणती कंडिशन झाली, फेवरेबल कंडिशन, बरोबर. तर फेवरेबल कंडिशन आहे अर्थातच वॉटर जे आहे प्लेंटी म्हणजे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, न्यूट्रियंटसुद्धा भरपूर आहे. तर अशा कंडिशनमध्ये जो स्पायरोगायरा आहे तर त्याचे जे फिलामेंट्स आहेत ते हे अतिशय जलद गतीनं व्हेरी फास्ट या ठिकाणी त्यांची ग्रोथ होते, आणि देन आफ्टर ते पुन्हा ब्रेक होतात, पुन्हा स्मॉल फ्रॅगमेंट्स, आणि पुन्हा एकदा त्यांचं काय म्हणू आपण नवीन फ्रॅगमेंटपासून न्यू ऑर्गॅनिझम. तर हे चक्र सुरूच राहतं. म्हणजे फेवरेबल कंडिशनमध्ये अर्थातच प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट जर असतील तर रिप्रोडक्शनची प्रोसेस कशी चालते त्यांच्यामध्ये, रॅपिडली. Each fragment starts to live independently as a new Spirogyra fiber. आणि त्यानंतर जे स्मॉल फ्रॅगमेंट्स तयार होतील तर प्रत्येक फ्रॅगमेंट जो आहे हा इंडिपेंडेंटली जगू शकतो एक नवीन स्पायरोगायरा फायबर म्हणून. If the body of Cycon breaks up accidentally into many fragments, each fragment develops into new Cycon. आणि अनदर एक्झाम्पल आपण पाहिलं होतं स्पॉन्जेसचं आहे की नाही, सायकॉन संदर्भात. तर हे जे सायकॉन आहे हा ॲक्सिडेंटली जर बऱ्याच फ्रॅगमेंट्समध्ये जर ब्रेकअप झाला, त्याचे तुकडे झाले, तर डेफिनेटली प्रत्येक फ्रॅगमेंट जो आहे हा न्यू सायकॉन म्हणून डेव्हलप होत असतो. त्यानंतर सेकंड टाईप आहे रिजनरेशन. You may know that the wall lizard breaks up and discards some parts of its tail in emergency. This discarded part is regenerated after a period. This is an example of limited regeneration. आता रिजनरेशनच्या संदर्भात आपण एक शब्द ॲड करू याच्यामध्ये, तो आहे लिमिटेड रिजनरेशन. तर तो आहे वॉल लिझार्ड संदर्भात. आपल्याला माहीत आहे की बऱ्याच वेळेस काय होतं की जी वॉल लिझार्ड्स आहे तर ही ब्रेकअप होते, आणि तिचा जो टेल कटचा काही पार्ट आहे तर इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये ती काय करते, त्या ठिकाणी ते डिस्कार्ड्स करते. आता हा जो डिस्कार्डेड पार्ट आहे तर डेफिनेटली हा काही कालावधीनंतर काही विशिष्ट पिरियडनंतर पुन्हा एकदा नव्याने तयार होतो. म्हणजे जसं की तिची जी टेल आहे ती टेल जर डिस्कार्ड झाली तर अशा वेळेस तिला त्या गोष्टीशी काही घेणं देणं नाही. काही दिवसानंतर ॲटोमॅटिक काय होतं की तो पार्ट्स काय होतो, रिजनरेट होतो. आणि सो याला आपण काय म्हणू, लिमिटेड रिजनरेशन. However, under certain situations, an animal planaria breaks its body into 2 parts and thereafter each part regenerates the remaining part of the body and thus 2 new planaria are formed. This is called as regeneration. आता लिमिटेड जनरेशनमध्ये आपण पाहिलं आहे की टेलचा पार्ट डिस्कार्ड झाला तरी वॉल लिझार्डला काय येते,
नवीन टेल येते. पण असं आहे का टेलपासून नवीन वॉल लिझार्ड तयार झाली, असं आहे का? नाही, ते लिमिटेड रिजनरेशन त्याला आपण म्हणलो. परंतु रिजनरेशनमध्ये राईट साईडला आपल्याला प्लॅनेरियाचं एक्झाम्पल दाखवलं आहे फिगरमध्ये, बरोबर आहे का? आता हे जे प्लॅनेरिया आहे, तर काही सर्टन सिच्युएशनमध्ये प्लॅनेरिया काय होतो की त्याचे बॉडीचे 2 भागामध्ये ब्रेकअप झालं, ओके, तुकडे झाले असं म्हणू आपण. आणि त्यानंतर प्रत्येक पार्ट जो आहे ना हा रिजनरेट करतो उरलेला रिमेनिंग पार्ट्स. जसं की इथं आपण जर पाहिलं तर हा प्लॅनेरिया आहे, यामध्ये एक पोर्शन आपण सुरुवातीला ही त्याची नॉर्मल कंडिशन आहे, बरोबर. त्यानंतर राईट साईडला जर गेलो आपण तर आपण पाहू शकतो की जो टेलकडचा भाग आहे, सॉरी लेफ्टलाच आहे, तर लेफ्टला प्लॅनेरिया जो आहे ना तर यामध्ये ब्रेकअप झालेला आहे. तर राईट साईडला वरती पाहिलं तर हेडकडच्या भागांना नवीन प्लॅनेरियाचं फॉर्मेशन केलं आणि टेलकडच्या भागापासून सुद्धा काय झालं, नवीन प्लॅनेरियाचं फॉर्मेशन झालं. सो प्लॅनेरियामध्ये जर पाहिलं तर बॉडीचा अप्पर पार्ट असो का लोअर पार्ट असो, कोणताही पोर्शन जरी असेल तर प्रत्येक पोर्शन हा नवीन प्लॅनेरिया तयार करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये रिजनरेशनची कॅपॅसिटी लिमिटेड आहे का? नाही, फुल्ली आहे. सो दॅट्स टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड ॲज द रिजनरेशन. म्हणून रिजनरेशन जे आहे त्याचं एक्झाम्पल आपण वॉल लिझार्ड सांगू शकतो का? नाही, प्लॅनेरिया सांगू. हां, जेव्हा शब्द लिमिटेड रिजनरेशन येईल तेव्हा आपण कशाचं एक्झाम्पल सांगू? वॉल लिझार्डचं सांगू, ओके. देन आफ्टर third is the budding. In case of Hydra, under favorable conditions, a specific part of its body and outgrowth is formed by repeated divisions of regenerative cells of body wall. आता आपण या अगोदर पण बडिंग पाहिलं होतं युनिसेल्युलरमध्ये, ईस्टमध्ये, बरोबर. ईस्टमध्ये पण काय होतं की एक आउटग्रोथ तयार होतो, त्यानंतर बर्ड आणि त्यापासून तो डिटॅच होतो नंतर, आहे की नाही. आणि त्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतो? पॅरेंट हायड्रा. कारण मेन बॉडीमध्ये 2 न्यूक्लियस तयार 1 न्यूक्लियर ट्रान्सफर होतो, आहे की नाही. तर ते पाहिलं होतं आपण. तर बडिंग हे जे आहे हे मल्टीसेल्युलरमध्ये सुद्धा आहे. तर त्याचं एक्झाम्पल काय आहे? हायड्रा. मला लक्षात आलं ना, ईस्टसुद्धा बडिंगचं एक्झाम्पल आहे, मात्र कशा संदर्भात? युनिसेल्युलर, आणि हायड्रा मल्टीसेल्युलर. आणि फेवरेबल कंडिशन जर असेल तर डेफिनेटली काय होतं की त्याच्या हायड्राच्या बॉडीवर एका स्पेसिफिक पार्टवर एक आउटग्रोथचं फॉर्मेशन होतं. आणि डेफिनेटली हे जे आउटग्रोथचं फॉर्मेशन झालं हे का झालं? कारण बॉडी वॉलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या रिजनरेटिव्ह सेल्स आहेत तर त्या रिजनरेटिव्ह सेल्सचं काय झालं? रिपीटेड डिव्हिजन झालं. आणि रिपीटेड डिव्हिजननं कशाचं फॉर्मेशन होतं? आउटग्रोथचं फॉर्मेशन होतं, ओके. जसं की आता इथं आपल्याला पॅरेंट हायड्रा दिसेल लेफ्ट साईडला. राईटला जर गेलो आपण तर एक आउटग्रोथ तयार झाली पहा, ज्याला आपण बर्ड म्हणलेलो आहे. आता हे बर्ड म्हणजे ॲक्च्युअल काय माहिती आहे का की बॉडी वॉलमध्ये काय झालं की रिजनरेटिव्ह सेलचं बऱ्याच वेळेस पुन्हा 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 काय झालं? डिव्हिजन झालं आणि ती आउटग्रोथ तयार झाली. आणि पुढं दाखवलेलं आहे की त्याच आउटग्रोथला आपण काय म्हणतो? बर्ड म्हणतो. आणि याच बर्डपासून नेसेंट हायड्रा म्हणजे फ्युचरमधला हायड्राचं काय होतं? फॉर्मेशन होतं. This outgrowth is called as bud. Okay. Bud grows up progressively and finally forms a small hydra. आता हे जे बड आहे याची प्रोग्रेसिव्हली म्हणजे सातत्यानं काय होत असते? वाढ होत असते. आणि फायनली जर पाहिलं तर त्या बडपासून काय तयार होतो? स्मॉल हायड्रा, ज्याला की आपण काय म्हणलेलं आहे? नॅसेंट हायड्रा. Dermal layers and digestive cavity of the budding hydra are in continuity with those of parent hydra. Parent hydra supplies nutrition to the budding hydra. आता आपण ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये पाहिलं होतं पहा, जे प्लासेंटा आहे त्याच्या मदर थ्रू काय सुरू असतं? न्यूट्रिशन चालू असतं, बरोबर. तर सेम पद्धतीनं जे आहे ना तर जो पॅरेंट हायड्रा आहे तर या बडिंग हायड्राला सुद्धा काही गोष्टी जे आहे तर तो त्याच्याशी कनेक्ट असतो. जसं की एक्झाम्पल पाहिलं तर पॅरेंट हायड्राच्या ज्या डर्मल लेयर्स आणि डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे, ओके, सॉरी, बडिंग हायड्राच्या, तर ह्या ज्या बडिंग हायड्राच्या डर्मल लेयर्स आणि डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे तर हे पॅरेंट हायड्रासोबत कंटिन्युटीमध्ये आहेत. म्हणजे ते लगेच डिटॅच व्हायला का? म्हणजे बड फॉर्म झालं आणि लगेच पॅरेंट हायड्रा डिटॅच झाला असं नाही. तर ज्या बडिंग हायड्रा आहे ज्याला की आपण नेसेंट हायड्रा म्हणलो तर त्याचे डर्मल लेयर्स, डायजेस्टिव्ह कॅव्हिटी हे पॅरेंट हायड्रा
सोबत कंटिन्युटीमध्ये आहे. Budding hydra separates from parent hydra and starts to lead an independent life when it grows up and becomes able to lead an independent life. आणि वरती जर पाहिलं आपण आता जे पॅरेंट हायड्रा आहे ना, तर हा बडिंग हायड्राला आपल्याला माहीत आहे की कंटिन्युअसली काय सप्लाय करायला, न्यूट्रिशन सप्लाय करायला. कारण जे बडिंग हायड्रा आहे त्याची काही कोणत्याही गोष्टीसाठी तो सध्या कॅपेबल आहे का, नाही. म्हणजे आपण पाहिलं की डर्मल लेयर्स आणि डायजेस्टिव्ह कॅव्हिटी जे आहे नेसेंट हायड्राचे ते कोणाशी अजून कनेक्टेड आहे तो पॅरेंट हायड्राशी. ओके, आणि दॅट्स वाय पॅरेंट हायड्रा सातत्यानं बडिंग हायड्राला काय प्रोव्हाइड करायला, न्यूट्रिशन. आणि तो पॉईंट डबल घे. Budding hydra separates from parent hydra and starts to lead an independent life when it grows up and became able to lead an independent life. आणि पॅरेंट हायड्रा जो आहे तर त्यापासून बडिंग हायड्रा जो आहे तो सेपरेट होतो आणि त्यानंतर एक इंडिपेंडेंट लाईफ जगायला सुरुवात करतो. पण केव्हा, जेव्हा त्याची प्रॉपर काय होईल, या ठिकाणी ग्रोथ होईल आणि इंडिपेंडेंट लाईफ जगण्यासाठी तो सक्षम असेल. तर या दोन कंडिशन लक्षात, दोन कंडिशन, एक तर त्याची प्रॉपर ग्रोथ व्हायला पाहिजे, दुसरं इंडिपेंडेंट लाईफ त्याला जगता आली पाहिजे. म्हणजे जेवढे काही पॅरेंट हायड्रामधले बॉडी फंक्शन आहे ते सर्वचे सर्व त्याच्यामध्ये डेव्हलप झाले की अशा कंडिशनमध्ये तो पॅरेंट हायड्रापासून काय होईल, सेपरेट होईल. कारण त्याला पॅरेंट हायड्रापासून न्यूट्रिशनची आवश्यकता आहे का, नाही. दॅट्स वाय तो डिटॅच होईल. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. Reproduction in plants with the help of vegetative parts like root, stem, leaves and bud is called as vegetative reproduction. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे दोन्ही एकच शब्द आहेत. आणि हे कशामुळे शब्द आहे माहिती आहे का, कारण प्लांटचे जे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत जसं की रूट, स्टीम, लीफ आणि बड यांच्या मदतीनं जर रिप्रोडक्शन होत असेल तर डेफिनेटली त्या रिप्रोडक्शनला काय म्हणायचं, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. Vegetative propagation in potatoes is performed with the help of eyes present on tuber, whereas in Bryophyllum it is performed with the help of buds present on leaf margins. आता फिगर दोन्ही आहे तुमच्याकडे. पोटॅटो आहे. ओके, तर पोटॅटोमध्ये जर पाहिलं तर आपल्याला माहीत आहे की त्याला आईज असतात. ओके, तर त्या आईजच्या मदतीनं ओके जे ट्यूबर आहे त्या ट्यूबरवर आईस प्रेझेंट आहेत आणि आईसच्या मदतीनं त्यांच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन किंवा रिप्रोडक्शन चालतं पोटॅटोजमध्ये. त्यानंतर वरती फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर ब्रायोफिलम, लीफ मार्जिनवर तुम्हाला एक नवीन ब्रायोफिलमचं प्रोडक्शन झालेलं दिसेल, बरोबर. सो ब्रायोफिलममध्ये जर पाहिलं आपण तर लीफ मार्जिनवर काय होतं, बर्डचं फॉर्मेशन होतं आणि या बर्डच्या सायनं फर्दर जे आहे ते पॅरेंट ब्रायोफिलमचं फॉर्मेशन होतं. In case of plants like sugarcane and grasses, vegetative propagation occurs with the help of buds present on nodes. आणि शुगरकेन आणि ग्रासेस या वनस्पतीमध्ये जर पाहिलं आपण तर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन जे आहे हे बर्डच्या साह्यानं होतं आणि बर्ड्स कुठं प्रेझेंट असतात, त्यांच्या नोड्सवर. ठीक आहे, नोड्स आणि इंटर नोड्स आपण या अगोदर पाहिलं आहे. तर नोड्स जे आहे तर जसं की तुम्हाला माहिती आहे कांडा जिथं सुरू होतो आहे की नाही त्याला आपण नोड्स म्हणतो आणि दोन नोड्समधल्या अंतरला काय म्हणतो आपण, इंटर नोड्स म्हणतो. तर नोड्सवर ॲक्च्युअल बर्ड्सचं फॉर्मेशन होतं आणि त्याच्या साह्यानं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन घडून येतं. सो ओव्हरऑल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जर पाहिलं आपण तर पोटॅटोमध्ये कसं आहे, ट्यूबरवर आईजचं फॉर्मेशन होतं. ब्रायोफिलममध्ये कसं आहे, लीफ मार्जिनवर बर्डचं फॉर्मेशन होतं. आणि त्यानंतर शुगरकेन आणि ग्रासेसमध्ये जर पाहिलं आपण जे नोड्स आहेत त्याच्यावर बर्डचं फॉर्मेशन होतं. ओके, त्यानंतर आहे स्पोर फॉर्मेशन. Take a piece of wet bread or bhakri and keep it in humid place. आता ओलसर ब्रेडचा तुकडा किंवा भाकरी जर घेतली आपण आणि त्याला जर ओलसर जागेमध्ये ठेवला आपण तर ॲज वी नो की त्याच्यावर कशाचं फॉर्मेशन होतं, फंगसचं फॉर्मेशन होतं. Fungus will grow on it within 2 to 3 days. आणि 2 ते 3 दिवसाच्या आत त्यावर कशाचं फॉर्मेशन होतं किंवा कशाची वाढ होते, फंगसची वाढ होते. Observe the fungus under compound microscope and draw its diagram. आणि हे जे फंगस आहे हा एक्सपेरिमेंट आपण घरी पण करू शकतो, फक्त आपल्याकडे कंपाऊंड मायक्रोस्कोप पाहिजे ऑब्झर्वेशनसाठी.
fungi like mucor have filamentous body. आता फंगीचे पण बरेचसे टाईप असतात, जसं की आपण म्युकरचं एक्झाम्पल घेतलं तर म्युकरचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची बॉडी कशी आहे, फिलामेंटियस. सो वेगवेगळ्या फिलामेंटची बनलेली असते. They have sporangia. आणि त्यांच्या आतमध्ये जर पाहिलं किंवा ते काय बिअर करतात, स्पोरेंजिया बिअर करतात. जसं की फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर तुम्हाला स्पोरेंजियम आणि त्याच्या आतमध्ये प्रेझेंट असणारे स्पोर्स, जसं की फ्लावरमध्ये पोलन ग्रेन्स असतात तसं यांच्यामध्ये काय असतं, स्पोरेंजियाच्या आतमध्ये काय असतं, स्पोर्स प्रेझेंट असतात. Once the spores are formed, sporangia bursts and spores are released. आणि आपण एक सिस्टचं फॉर्मेशन पाहिलं होतं पहा, नाही का, सिस्ट बस्ट होत होतं. त्याच पद्धतीनं जे स्पोरेंजिया आहे हा जर बस्ट झाला तर त्याच्यामधून जे निर्माण झालेले स्पोर्स आहे, म्हणजे अगोदर स्पोर्स तयार होतात. स्पोर्स तयार झाल्यानंतर स्पोरेंजिया काय होतो, बस्ट होतो. आणि त्याच्यानंतर बस्ट झाल्याबरोबर इथं हवेत तुम्हाला उडताना दिसतील स्पोर्स, हे की नाही, म्हणजे ते स्पोर्स काय झाले, हवेमध्ये रिलीज झाले. Spores germinate in moist and warm place and new fungal colony is formed. आणि वरतीच पाहिलं आपण की फंगसच्या ग्रोथसाठी आयडियल कंडिशन कोणती आहे, ह्युमिड कंडिशन. जसं की आपण पीस ऑफ ब्रेड घेतला होता, त्यामध्ये जी ग्रीनिश लेअर तयार झाली, कशामुळे तयार झाली, कारण ॲक्च्युअल तो ओलसर होता, ह्युमिड होता, म्हणूनच तयार झाली ना. ओके, सो लक्षात ठेवायचं की हे स्पोर हवेमध्ये उडले नंतर ते कुठंतरी काय होणार, लँड होणार. लँड होताना खालची जमीन जर मॉइस्ट आणि वॉर्म प्लेस असेल, ओके, एखादी जागा असेल कुठे असू द्या, तर मॉइस्ट आणि वॉर्म म्हणजे ओलसर आणि उबदार जागा जर असेल तर ते स्पोरच्या फॉर्मेशनसाठी काय ती फेवरेबल कंडिशन म्हणू आपण, एक नाही. अशा वेळेस स्पोरचं काय होतं, जर्मिनेशन. जसं की आपण सीड जर्मिनेशन पाहिलं आहे, बियांपासून प्लांटलेट तयार होतं. तर सेम पद्धतीने जे स्पोर्स आहेत हे मॉइस्ट आणि वॉर्म प्लेसमध्ये काय एकदा का त्यांचे काय झालं, जर्मिनेशन झालं तर त्यांच्यापासून कशाचं फॉर्मेशन होतं, फंगल कॉलनी, म्हणजे तो फंगलचा एरिया वाढत जातो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन हे डिटेलमध्ये डिस्कस करू.